भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि भंडारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी अपक्ष अर्ज केलाय। ईश्वरकर यांना महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला असून त्यांनी अर्जही कायम ठेवलाय। दरम्यान नरेश ईश्वरकर यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। मी निवडणूक लढवू नये यासाठी माझ्या विरुद्ध महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी षडयंत्र रचलं, पोलिसात खोट्या तक्रारी दाखल करून आपल्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव आणला, असा खळबळजनक आरोप ईश्वरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय। या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाचे निरीक्षक आणि भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारही दाखल केली आहे। फॉर्मच भरून दिल्या पाहिजे यासाठी सुद्धा षडयंत्र करण्यात आला। तरी मी फॉर्म भरलो आणि मीन फॉर्म मागे घेतल्या पाहिजे यासाठी सुद्धा षडयंत्र काल रात्री करण्यात आला आणि त्यामुळे आम्ही तक्रार सुद्धा ऑब्झर्व्हर कडे दिलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आज कुठेतरी भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने या 2-4 दिवसात जे मतदाते आहेत, नेते मंडळी आहेत, दोन्ही जिल्ह्याचे नेते आहेत आणि बऱ्याच नेत्यांवर दबाव तंत्र मारण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे।